सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज अशा महान संताबद्दल मी बोलणार आहे। त्यांचं नाम सर्वांना परिचित आहे, संत गोरोबा काका। सर्व काकाच म्हणतात त्यांना, कारण की अशी आगळी वेगळी विभूती भगवान पांडुरंगाचे एकरूप झालेली आणि त्यांच्या अभंगामधून, त्यांच्या काव्यरत्नामधून, त्यांच्या साधनेमधून त्यांनी सुंदर हे काव्य रचना स्फुरण झालं। आणि हे काव्य मी तर असं म्हणेल की शब्दांच्या पलीकडे आहे। याचा मीनिंग फारच मोठा आहे। मी माझ्या मतीनुसार सांगायचे प्रयत्न करणार आहे। पण आतापर्यंत आपण संतांचा इतिहास वाचत गेलात, अतिशय आगळी वेगळी त्यांची भक्ती आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्माची भक्ती करत असताना बरेचसे दृष्टांत, अनुभव, बरेचसे असे साक्षात्कार आपल्याला वाचनामधून ऐकायला मिळतात। पण मला असं वाटतं साक्षात्काराच्या माध्यमातून अंधश्रद्धेकडे आपल्याला जायचं नाहीये। संत गोरोबा काका म्हणजे भगवान पांडुरंगाचे निशिम भक्त। कारण पांडुरंग माझा आणि मी पांडुरंगाचा। त्यांच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत मला असं वाटतं की आपण चिंतन करत नाही, जोपर्यंत आपण संतांचे मंगल चरित्र बघत नाहीये, तोपर्यंत अनुभव येणार नाहीये। पहिल्या प्रथम मी त्यांचा अभंग वाचून दाखवतो। त्यांनी कोण्या उद्देशाने लिहिलेला आहे। भगवंतासी एक रूपता, भगवंतासी एक रूप होणं, त्या भव समाधीमध्ये जाणं आणि त्या भगवंतासी एक रूप झाल्याच्या नंतर ती अवस्था त्यांना प्राप्त होणं, त्या अवस्थेतून मांडणं अतिशय आगळं वेगळं आहे। मी अभंग वाचतो। सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मनामन, कवनाचे सांगते पुसावया कवनाते, सांगतो एकते तेथे कैसे, नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती आवे घेची, म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा। धर्मधन भाग्यवंतांनो, ज्यावेळेस भगवंतासी तो एकनिष्ठ भक्त, भगवंताप्रती प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि एक रूपता आहे, ज्यावेळेस भक्त भगवंतासी एक रूप होतो, तेव्हाचे हे बोलण्यात संत गोरोबा कुंभार म्हणतात, गोरोबा काका म्हणतात, सरितेचा ओघ सागरी आठला, विदेही भेटला मनामन। ज्या वेळेस नदी त्या महासागराला भेटते आणि महासागराला भेटल्याच्या नंतर ती नदी त्याचं सुख, त्याचा आनंद, तिची एक रूपता किंवा तिथे भेटल्याच्या नंतर जेव्हा ती वाहत वाहत जाती कष्टाने आणि तिथे गेल्याच्या नंतर तिचं कष्ट संपून जातं, तो आनंद ती कोणाला कधी कसा सांगणार आहे? त्या शब्दात सांगता येईल का? हो, असंच म्हणतात की जेव्हा ही वेधेई म्हणजे हे मन त्या परमात्म्याशी, त्या चैतन्य ब्रह्म्याशी जेव्हा एकरूप होतं, तर जीवनाचा जो व्यवहार आहे, जीवनाचा जो प्रवास आहे, जीवनाचं जे कष्ट आहे, तर हे निघून जातं। तो आनंद, ते सुख, ते ब्रह्मानंद, ते समाधान प्राप्त होतं। ते कसं सांगावा, कुणाला सांगावा, किती सांगावा, असा त्या चरणाचा भाव आहे। मी सांगण्याचे प्रयत्न करतोय। कवनाचे सांगते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैसे, म्हणजे ते कोणाला सांगावं, म्हणजे असा कोण तो त्या ब्रह्म्याशी एकरूप झालेला असा कोण आहे की मी त्याला सांगू? आणि सांगू तरी मला असं म्हणायचंय की शब्दाच्या पलीकडे हे सर्व दृश्य आहे, हा सर्व आनंद आहे आणि तो शब्दात सांगता येणार नाहीये। आणि म्हणून ते म्हणतात, सांगतो ऐकते तेथे कैसे, नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती आवेगीची। म्हणजे रात्र नाही, दिवस नाही, कसल्याही प्रकारे भ्रांती नाहीये आणि कसल्याही प्रकारे
जाती व्यवस्थेचा कसल्याही प्रकारे तिथे भेदभाव नाहीये. आता विचार करायची गोष्ट आहे, या सर्वांच्या पलीकडे गेल्याच्या नंतर जेव्हा ते ब्रह्मचैतन्य आपल्याला जवळ घेतं, ते ब्रह्मचैतन्य आनंद समाधान सुख आपल्याला देतं, तर आपण मनुष्य लोकांमध्ये जे काही क्रिया आहेत, जे काही मतभेद भेदाभेद आहेत, हे सगळे विसरून जातात आणि तिथे भगवंताशी एकरूप झाल्याच्या नंतर भगवंताची गोडी किंवा भगवंत कसा आहे, भगवंताची माया कशी आहे, हे जेव्हा त्या साधकाच्या लक्षात येतं, त्यावेळेस तो कसल्याही प्रकारे जातीला फॉलो करत नाहीये, कसल्याही प्रकारे कोणत्याच गोष्टीला ते फॉलो करत नाही. त्याला त्या शून्य गोष्टी वाटतात आणि ती अवस्था त्यांची, ती ब्रह्मचैतन्याची एकरूप झालेली जी अवस्था असते, अतिशय ह्या मनुष्याच्या व्यवहारामध्ये ती वेगळी असते. आणि म्हणून ते म्हणतात, नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती आवगीची. म्हणजे तिथे जातीपातीचा विचार नाहीये, तिथे धन द्रव्याचा मान सन्मानाचा विचार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे त्या ब्रह्मचैतन्याचं सुख आहे, असे गोरोबा काका म्हणतात. म्हणे गोरा कुंभार परी यासी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. नामदेवाला उद्देशून गोरोबा काका म्हणतात की अरे बाबा, नामा विश्रांतीचा तो ठेवा मिळालेला आहे आणि अशी विश्रांती आहे की बाबा, त्या विश्रांतीसारखा आनंद सुख समाधान, खरं जीवन, खरं स्वतंत्र्य, खरा सन्मान, खरं प्रेम, खरं वात्सल्य हे जगामध्ये कुठेही नाहीये. आणि त्यांनी किती सुंदर त्यांच्या अभंगातून त्यांनी भगवंताशी एकरूप झालेला जो आनंद आहे त्यांनी तो व्यक्त केलाय त्यांच्या काव्यरत्नामधून. मी माझ्या मती अनुसार सांगायचे प्रयत्न केलेले आहेत. याच्यापेक्षा अनेक सखोल त्याचा अर्थ असू शकतो, पण मी मला जेवढा जमल त्याप्रमाणे मी सांगितलेला आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, साधू संत म्हटलं की धन द्रव्ये माया ब्रह्म जाती वाद टिप्पणी निंदा परनिंदा ह्या सगळ्या गोष्टीपासून ते अलिप्त असतात आणि अलिप्त असणारेच संत पदाला पोचिती होतात, साधू पदाला पोचिती होतात. हो, संत म्हणजे चालते बोलते तीर्थ, संत म्हणजे चालता बोलता भगवंत, संत म्हणजे एक कल्पवृक्ष, सर्वांना समान सारखी सावली देणारा. साधू संत म्हणजे अथंग प्रेमाचा वात्सल्याचा दया करुणेचा अथंग महासागर, सर्वांवरती दया करणारा. आणि हो, साधू संत म्हणजे आपल्याला रोज भेटणारा ईश्वर. हे अनुभव अभंगाचा मला असं वाटतं अतिशय गहन, अतिशय सखोल आहे. मी सांगायचे प्रयत्न केलेले आहेत. आपण सर्वांनी एकदा हा अभंग वाचायचा आहे. आपण सगळ्यांनी वाचला की नंतर मी कोणाला उठवेल त्यांनी वाचून दाखवायचा आहे. आपण एकदा वाचू सगळे. सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मन, कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैचे, नाही दिवस राती नाही कुळयाती, नाही माया भ्रांती अवघेची. म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. भगवान परमात्मा हे खरोखर विश्रांतीचं ठिकाण आहे. पण ते विश्रांतीचं ठिकाण जर तुम्हाला निवडायचं असेल, विश्रांतीच्या ठिकाणी जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तर आपले सद्गुरू माध्यम आहेत. आपला नम्र भाव, आपली साधना, आपली देवाप्रती ओढ, आपली नामाप्रती ओढ, आपलं आचरण, आपली बोली भाषा आणि आपली दिनचर्या अतिशय साधनेला महत्वाची असते. म्हणून आपण सगळ्यांनी त्या भगवंताचे एकरूप होण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. त्या भगवंताची भक्ती नामस्मरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आणि ह्या देवाच्या मृत्यू लोकामध्ये, देवाच्या सृष्टीमध्ये क्षणभंगुर हा शरीर आहे, क्षणभंगुर हा देह आहे. काही लाखो वर्ष आपण जगणारे नाहीये. तर आपण जेवढं जगू तेवढं किती चांगलं सन्मानानं भक्तीपूर्ण जगू, साधू संतांच्या सानिध्यात जगू, जगाला हवा हवा आपण वाटू, जगाला हवेसे आपण वाटू. आपली वाणी जगाला आवडली पाहिजे, आपलं बोलणं जगाला आवडलं पाहिजे आणि जगानं आपल्या बोलण्याचा सन्मान केला पाहिजे. असं आपण जीवन साधू संतांच्या सानिध्यात जगलं पाहिजे. बट्टी बेटा उठून वाचून दाखव.
सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मनामन. कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैचे. नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती अवघेची. म्हणे गोरा कुंभार परेयसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. उठा सुदर्शन महाराज, बोला. सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मनामन. कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैचे. नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती अवघेची. म्हणे गोरा कुंभार परीयसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. मी असं समजतो, अपेक्षा करतो की आपल्याला समजलं असेल. आणि समजण्यासाठी मला असं वाटतं मेंटॅलिटी, मानसिकता अतिशय महत्त्वाची आहे. तुमचं बोलणं सात्विक असलं पाहिजे, गुरुवरती श्रद्धा असली पाहिजे, गुरुदेवाच्या शब्दांचं अनुकरण केलं पाहिजे, गुरुदेव ज्या मार्गानं चाललेत त्या मार्गानं आपण चाललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण नेहमी सदा सर्वदा मंगल शब्द बोलण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कोणाचं मन दुखता कामा नाही आहे, कोणाची टिप्पणी होता कामा नाही आहे, कोण हुशार आहे, कोण शाणा आहे, कोण वेडा आहे, ह्या अजिबात गोष्टी बोलता कामा नाही आहे. मला असं वाटतं जेवढं चांगलं बोलता येईल, जेवढं चांगलं वागता येईल ते आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण की भगवंताची भक्ती करत असताना भगवंताला अहंकारी भक्त आवडत नाही आहे. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, माझं काही चुकलंच नाही आहे, मी बरोबर आहे, माझ्यासारखा बरोबर कोणीच नाही आहे, असे भक्त भगवंताच्या साधू संतांच्या सान्निध्यात कुठेही टिकत नाही. कारण की त्यांचा जो इगो असतो, त्यांचा जो अहंकार असतो, त्यांचा मीपणा असतो, त्यांच्याकडे नॉलेज नसतं. त्यांचा कामक्रोध जास्त असल्याबद्दल, इगो असल्यामुळे ते कुठे टिकत नाही आहे. मी शाणा आहे असं शाणा म्हणून घेणारा माणूस भगवंताच्या भक्तीमध्ये किंवा साधू संतांच्या सेवेत तो कुठेही टिकत नसतो, थांबत नसतो. का बरं? की ते चरण कमल पवित्र आहेत, ते सान्निध्य पवित्र आहेत. जर मला असं म्हणायचं आहे, रामनामाचं अमृत तुम्ही ग्रहण करताय तर त्याला पात्र कसं असलं पाहिजे? बरोबर का नाही? जसं अन्न आहे तसं पात्रही असलं पाहिजे. म्हणून हे भगवान परमात्माचं जे नाम अमृत आहे, तर अतिशय ते धारण करण्यासाठी आपली मानसिकता चांगली असणं फार गरजेचं आहे. आपण श्रद्धाळू असले पाहिजे, आपल्याकडे करुणा असली पाहिजे, आपल्याकडे दया असली पाहिजे, आपल्याकडे क्षमाशील भाव असला पाहिजे आणि आपल्याकडे समर्पणाची भावना असली पाहिजे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.